काय कुठे हरवलास? सॉरी. हे बस स्ट्रेस घेऊ नकोस. हा, स्ट्रेस येतोय बॉस. कारण तू पटकन डिसिजन घेत नाहीयेस. असं असं कसं पटकन डिसिजन घेणार? तू तुझ्या मर्जीचा मालक आहेस. हा, तुझ्या आयुष्यात काय करायचं हे तू ठरवायचंयस ना. हे बघ, तुझी फॅमिली तर नाहीये ना, मग जो निर्णय घ्यायचा तो तू घ्यायचायस. हे बघ, म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर अवघड. ठीक आहे, हे सिक्रेट लग्न करूया, कंपनी परत घेऊया. एकदा का कंपनी मिळाली की तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. आता यात अवघड काय ते सांग बरं. या 6 महिन्यांमध्ये आपला एकमेकांवर कुठलाही हक्क नसणार आहे, बंधन नसणार आहे, पोझिशन नसणार आहे. आणखी काय हवंय? अरे बोल, सुंभासारखा उभा काय राहिलायस? माझं डोकं ऑलरेडी आउट झालंय, तू आणखी करू नको. आर्किटेक्ट काय असा पुतळ्यासारखा उभा नको राहूस, बोल काहीतरी. अहो दार उघडा. आओ मागे. वंसा, वंसा. अहो आपण फॅमिली की नाही? हा, मग फॅमिली एकत्र साजरी करूया की नाही? बाहेर या बघू. वंसा, तुम्ही लपलात का? बर, मग आमच्यावर राज्य. आओ सुरू करा. 10 20 30 40 50 60 70 80 90 100. शालिनी, वंच सोड. शालिनी, जप करताय? आम्ही घर सोडून जावं म्हणून देवाचा धावा करताय? 33 कोटी देव जरी खाली आले ना, तरी ही शालिनी इथून हलणार नाही. हे घर माझं आहे, माझं. राजू वकिलांशी बोलते. आता वकिलाचा बाप जरी आला ना, तरी आम्हाला या घराबाहेर काढू शकत नाही. तुम्ही या घरातून चालत्या व्हा. ही खोली राजूची आहे, मी इथून कुठेही जाणार नाही. अशा जात नाही, बघते ना मी. सोड शालिनी, सोड. आली आली आली. ही बघ दुसरी चमची आली. धर हिला. बाजूला हो. शालिनी, तिला सोड. असं तुम्ही थांबा. तुम्ही. बाजू हो. कमला त्यांना, कमला तू राजूला फोन कर आधी. सोड. काय तुमची ही हिम्मत तुमची. चला चला तुम्ही. काय हसतोस बेशरम? काय झालं चिडायला तुला? तिनं परत राबवलं त्याला. कोणी? त्या कैदाशिनीनी, बॉसनी. एक तर राबवते, रागवते, नाहीतर रडवते. बास झाला आता, आता नाही सहन होते. कोणता बॉस असा असतो एवढं प्रेशर? मी जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणत होते, पण आता अतिच होत चाललेलं आहे. एवढा क्वालिफाईड आर्किटेक्ट माझा नातू, आणि तो काय करतो ऑफिस मध्ये? तर रडतो. इथे काय चाललंय आपल्याला काय माहित? तुम्हाला नाही माहिती, मला माहित आहे. माझा रोज फोन असतो ऑफिस मध्ये. नेमकं काय केलंय काय तिने? तिने काय करायचं ते करू दे, पण मी काय करते ते पहा आता. काय करणार आहेस तू? केस करणार आहे. तुझ्या या गप्प बसण्याचा काय अर्थ समजायचा आहे? मी होकार आहे का नकार आहे? मी नकार दिला तर? तर मग तुला सस्पेंड करण्यात येईल. तुझं अग्रीमेंट कॅन्सल केलं जाईल
आणि तू डेव्हलपर होणार नाहीस याची काळजी मी घेईन. तेवढी ताकद आहे माझ्यात. तुम्ही मला धमकी देताय. छे छे, सत्य सांगते. मला डेव्हलपर होण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही. ट्राय. 12 वर्ष आहे मी या फील्डमध्ये. बॉस, तुमचं हे रूप आवडत नाहीये मला. त्याच्याशी मला काही घेणं देणं असेल असं खरंच वाटतं तुला? बॉस, हे शोभत नाहीये तुम्हाला. त्याचा विचार करण्याच्या पलीकडे गेली आहे. आणि काय होणार आहे असं करून? मला माझी कंपनी परत मिळणार आहे. आणि मी नाही म्हणालो तर? मी माझा मार्ग शोधून काढ. पण तुझे मात्र सगळे रस्ते बंद होते. एक तास देते मी तुला. हो किंवा नाही, फक्त एका शब्दात तुझा निर्णय सांगायचा आहेस तू. कळलं? हो असेल तर आपल्यामध्ये काहीही बदलणार नाही, आणि नाही असेल तर इथे परत येताना राजीनाम्या सकट यायचंस. घरून फोन आहे. माझ्या पण. म्हणजे बाबांच्या घरून. मला घ्यावा लागेल. मला पण. HM, मी मीटिंग मध्ये. बॉस, काका काकू मावशीला घराबाहेर काढतायत. काय झालं? मी मीटिंग मध्ये. गटल्या, अहो बॉस करणार आहेत तुझ्या केसवर. बंद करा फोन. नाही, हा विनोद. गटल्या, अहो केस करणार आहेत तुझ्या बॉसवर. कोणी सांगितलं? मी ऐकलं माझ्या कानांनी. आत्या माझ्या रूम मध्येच आहे ना. त्यांनी जबरदस्तीने दार उघडलं. बॉस, बरं तिला थांबायला सांग. हं, मी येते घरी. आणि गरज लागली तर पोलिसांना फोन कर. HM, वकील घरचाच आहे ना, लगेच पाठवते ती नोटीस. अगं नाही, फोन. मी करतो नंतर. मी करते नंतर. हं, बाय. बाय. आर्किटेक्ट, मी खूप स्ट्रेस मध्ये. प्लीज माझी मदत कर. बॉस, तुम्ही रडू नका ना. माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाहीये. बॉस, असं नसतं. माझे बाबा म्हणतात, डेड एंड आला ना की समजावं की आपणच चुकलोय. मग थोडं मागे जावं आणि मार्ग बदलावा. एक्झॅक्टली तेच करते मी. हे लग्न प्रकरण वगैरे मला करायचं नव्हतं, माहितीये ना तुला. मी एक पाऊल मागे आलीये, मार्ग बदललाय. प्लीज मला मदत कर. बॉस, तुम्ही आधी बसा ना प्लीज. आणि मी एकटी पडली अरे. म्हणजे एकटी होतेच. ही कंपनी माझा श्वास आहे. ही कंपनी जर माझ्या हातनं गेली तर माझं आयुष्यच पोकळ होईल रे. आणि ट्रस्ट मी, ही कंपनी वाचावी म्हणून मी प्रयत्न करतेच आहे. पण ही कंपनी चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये ना, म्हणून माझे जास्त प्रयत्न आहे. मिस्टर शैलेंद्र हर्षे गुन्हेगार आहे तो. त्याच्या हातात ही माझी कंपनी जर गेली ना, तो वाटोळं करेल कंपनीचं. रेप्युटेशन धुळीला मिळवेल. त्याच्या हातात आत्तापर्यंत गेलेली प्रत्येक गोष्ट त्याने तोडलेली आहे. हा, पण तुमचे काका आहेत ना ते. त्याचं आणि माझं कोणतंही नातं नाहीये.
24 वर्षांपूर्वी माझ्या बाबांनी विल लिहिली. त्या विलचा या काळाशी काही संबंध नाहीये. पण मी अडकले रे त्यामुळे. तर माझ्या बाजूने काहीच नाहीये. मेजर अडकले रे मी. ते म्हणतात ना, संकट एका बाजूने येत नाहीत, सगळीकडून माझी अडचण झालीये रे. माझे सगळे मार्ग बंद झालेले. हात जोडते मी तुझ्यासमोर. बॉस प्लीज मला मदत कर. तू एकच ऑप्शन आहेस माझ्यासाठी. तू जर होकार दिलास ना, मी आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही. प्लीज. पण मला प्लीज या सगळ्यातून काढ. मला आता काहीच सुचत नाहीये रे. खूप बोलायचंय, खूप सांगायचंय तुला, पण शब्द सुचत नाहीयेत मला. मला जावं लागेल. हा पण बॉस, ऐक, 1 तास आहे तुझ्याकडे. निर्णय घे आणि मला सांग प्लीज. स्वतःची वेळ आली तेव्हा कोकलताय ना. आम्हाला पोलीस पकडून नेत होते तेव्हा आम्ही पण अशीच गयावया करत होतो. तेव्हा काय म्हणाला, तोंड काळं करा तुमचं. आता तुम्ही तुमचं तोंड काळं करा. पुन्हा इथे दिसलात ना तर तंगडं तोडून ठेवेन. जा आता नवऱ्याकडे. बघा घालतोय का तुम्हाला भाकर तुकडा. काय चाललंय? ए शालू, अगं तू बोलत काय बसलेस? हकल हकल हिला. काय आहे? आहे म्हणजे काय? तिच्या बॅग आहेत. बघ, आमच्या घरामध्ये हे असले आश्रित नको आहेत मला. आश्रित तर तुम्ही आहात. राजूच्या घरावर नागासारखे वेटावळे घालून बसलात. कळतंय ना? मग तीच विषारी नागिण आहे मी. आता बघा तुम्हा दोघींना कशी डसते आणि 14 वर्षाचा हिशोब बाहेर काढते ते. HM, येस बॉस. पोलिसांना फोन कर. हा, कर 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 पोलिसांना फोन. पोलीस काय करणार आहेत का? भावाच्या घरामध्ये स्वतःचं घरदार सोडून बसलेल्या बहिणीला मी माझ्या घराबाहेर काढतोय. काय बेकायदेशीर काय करतोय मी याच्यामध्ये? आता हे सगळं असंच होणार. कायदेशीर. खूप लागलंय. हा बाबा. गटल्या, ऑफिसमध्ये काय झालंय का रे? म्हणजे काही स्ट्रेस? हा, म्हणजे कामकाज नॉर्मल. त्याशिवाय मला कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय. नाही, त्या दिवशी आपलं बोलणं झालं. हा ते, अच्छा. अहो ते थोडं डिप्रेस झालो होतो मी. नाही, ते मी समजू शकतो, पण तुझी आऊ चिडली आहे खूप. माझ्यावर ना? नाही, तुझ्या बॉसवर. बॉसवर का? तिला तुझ्या ऑफिसच्या सगळ्या खबरा मिळत आहेत. खबरा म्हणजे? तिच्या मते तुझी बॉस तुला हरास करते. नाही नाही, असं काही नाहीये. तुझ्या आऊपर्यंत तेच पोचलंय रे बाबा. कोण पोचवतंय? ते मला माहित नाही बाबा. अहो असं खरंच काही नाहीये. बाबा काय झालंय? तुझी आऊ तिच्यावर केस करणार आहे. केस? हो ना. एक तर ती कधी काही बोलत नाही. एकदा बोलली की मग मागे हटत नाही, तुला माहिती आहे. बापरे.
बाबा तुम्ही बोलून बघा ना. तिचा निर्णय झालाय रे बाबा. पण केस कशासाठी आणि आणि काय? तुला त्रास दिल्याबद्दल अशी कशी केस होऊ शकते? तुला तक्रार करावी लागेल. मी नाही करणार. भाऊ रागवणार तुझ्यावर. बाबा मी काय करू? तू एक काम कर, तुझी बॉस तुझी लाडाची आहे हे पटवून दे तिला. म्हणजे तुझ्यात आणि तुझ्या बॉस मध्ये सगळं चांगलं चाललंय हे आवलं पटलं पाहिजे. नाहीतर मग तुझी बॉस किंवा आऊ यातलं कोणतरी निवडावं लागेल तुला. बाबा पण सोपं नाही ते कळतंय रे मला, पण तुझ्या आऊचा एक कडेलोट झाला ना आता. हे व्हायला नकोय. हो ना, मग हे तूच थांबवू शकतोस. बरं ठीक आहे, मी फोन करतो तिला. कर फोन करच तिला. आणि बॉस तर तुझं खूप चांगलं आहे, तुमच्यात संबंध खूप चांगले आहेत हे पटलं पाहिजे तिला. बरं ठीक आहे, ठेवतो बाबा. बाय बाय. काय म्हणाला मी? विचार करतोय. मी बोलू का? नको. का? ऑलरेडी मी हात जोडून झालेले. आता तू नको. राजू, वेळ कमी आहे आपल्याकडे. माहितीये मला त्या. तू फक्त या रूम मधून बाहेर पडू नको. तू आतून दरवाजा बंद करून घेत जा ना. हा, काही झालं तरी तो दरवाजा उघडायचा नाही, लॅच करायचा. नको ग ही रूम सोडू तू. बरं मी येतो. कुठे? लग्नाचा निकाल लावायला. तो नाही म्हणाला तर? सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. मी पण चाचपडतेच आहे ना. सॉरी, कळलं की सांगते. काळजी घे. हॅलो. सवड मिळाली तुला फोन करायला? अहो रागवलेस? नाही, अहो तू स्टँड घेतला पाहिजेस. कशाबद्दल? अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. अहो काय बोलतेस तू? तुझ्या बॉस बद्दल बोलती. हे बघ, असं काही नाहीये. मला सगळं माहित आहे. प्रश्न तुझ्या एकट्याचा नाहीये. तुझ्यासारखंच ती इतरांना वागवत असेल तर हे थांबायला हवं. नोकरदार माणसांना छळण्याचा जमाना गेला आता. आणि हे तुझ्या ऑफिसमध्ये होत असेल तर त्याविरुद्ध तुला स्टँड घेतला पाहिजे. तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा या पलीकडचं आहे. या प्रकारचं शोषण थांबलंच पाहिजे. त्या बाईचं डोकं ठिकाणावर आलंच पाहिजे. आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी. आणि तू साथ देणार नसशील तर मला तुझ्या ऑफिस मधल्या लोकांची मदत घ्यायला लागेल. पण हे टॉर्चर थांबलंच पाहिजे. कळलं? ठेवते. अहो अहो मला काम आहेत गटल्या. सोनालीशी बोलणं झालं? हो, ती ऑफिसमध्ये बोलते. मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास. विचार झाला, आता कृती. मिहिरला बॉस टॉर्चर करतायत. एखाद्याला ना इतकंही जलील करू नये. मिहिरच्या फॅमिलीकडे पैसा आहे आणि घरचाच वकील. बॉस आपल्यावर जो अन्याय करते त्याला आपण वाचा फोडली पाहिजे.
मीरच्या घरचे लोक केस करायला तयार आहेत. आपण आपलं पेटिशन पण देऊया आणि बॉसला ना चांगली अद्दल घडवूया. बोला, तुम्ही आहात माझ्या बरोबर? असं काही नाहीये.